नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपल्याला जिल्हा न्यायाधीशाचा जो पेपर झाला होता त्यामध्ये आज आपल्याला रिस्पॉन्स शीट मिळालेली आहे। त्या रिस्पॉन्स शीट बद्दल आपल्याला चर्चा करायची आहेत। काही कोणते प्रश्न चुकीचे आहेत, कोणते प्रश्न बरोबर आलेले आहेत। बघा, फर्स्ट शिफ्टचा जो पेपर आहे जिल्हा न्यायाधीश लिपिक क्लर्कचा, तो आपल्याला पेपर बघायचा आहे। बघा, सेक्शन इंग्लिश मध्ये बघायचं आपल्याला। यामध्ये सेक्शन इंग्लिश मध्ये जो आपल्याला पहिला प्रश्न आहे बघा, त्यामध्ये पहिला प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट appropriate options for the below which changes the following direct sentence into indirect sentence। तर आपल्याला यामध्ये बघायचं हे ऍडमिटेड I didn't see the movie। तर लक्षात ठेवायचं आहे जे करेक्ट आन्सर आहे हे ऍडमिटेड दॅट। तर लक्षात ठेवायचं दॅट न जोडायचं आहे वाक्य। यामध्ये डिडंट आहे, डिडंटच्या ठिकाणी हॅडंट येणार आहे, हॅडंट सीन द मूवी। तर हे आपलं करेक्ट आन्सर आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आणि आपलं जे उत्तर आहे ते 3। बघा, आपण पण इथं बरोबर चूजन ऑप्शन जो ऑप्शन निवडलेला आहे तो पण 3 आहे। म्हणजे ह्याचा जे आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचं आहे। बघून घ्यायचं आपला आन्सर बरोबर आहे का। त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, मराठीचा क्वेश्चन आहे। रात्रीच्या वेळी बघायचं आहे, रात्रीच्या वेळी रात्रानी गंधित व मातत भासते या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे। तर लक्षात ठेवायचं आहे उद्देश म्हणजेच कर्ता। लक्षात ठेवायचं कर्ता कोण आहे, यामध्ये लक्षात ठेवायचं कर्ता कोण आहे, रातराणी हा कर्ता आहे। लक्षात ठेवायचं आहे रातराणी हाच उद्देश आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे। आणि आपलं आन्सर बघा, मी जे आपण जे आन्सर जे केलेलं आहे तो पण उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 आहे। म्हणजे हे पण आन्सर आपलं बरोबर आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 जो दिसतोय तुम्हाला बघा, क्वेश्चन नंबर 3 जो आहे, जरा थांबा एक मिनिट, झूम करतोय मी। बघा, क्वेश्चन नंबर जो 3 आहे, तर यामध्ये बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ पास्ट टेन्स। लक्षात ठेवायचं आहे पास्ट टेन्स आपल्याला हे निवडायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे past tense most appropriate past tense from the given option to fill in the blanks for the below sentence। लक्षात ठेवायचं जे सेंटेन्स आहे बघा, सेंटेन्स काय आहे, शी डॉट ॲट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल। लक्षात ठेवायचं आहे। मग इथं करेक्ट जे आन्सर आहे वर्कड, आपल्याला पास्ट टेन्स वापरायचं, सिंपल पास्ट टेन्स इथं वापरलेला लक्षात ठेवायचं आहे। वर्किंग असेल तर कंटिन्युअस होणार आहे। आणि हे काय येणार नाही, लक्षात ठेवा हे ING प्रत्यय येणार आहे। तर यामध्ये पुढे वॉज वेअर असायला पाहिजे होतं, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही, लक्षात ठेवायचं आहे। हॅड बीन वर्क लक्षात ठेवायचं आहे, हा पास्ट परफेक्ट मध्ये जाऊ शकतो, आपलं सिंपल पास्ट वापरायचं आहे। हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, त्यामुळे येणार नाही। तर करेक्ट आन्सर आपलं वर्कड आहे। तर ह्यामध्ये जे ऑप्शन चूजन केलेलं आहे ते 4 आहे, म्हणजे हे आपला आन्सर। मग आपल्याला जो जे आहे बघा, ह्या कॅन्डिडेटने जे केलेलं आहे त्याचा आन्सर रॉंग आहे, तर लक्षात ठेवायचं आहे। त्याचं करेक्ट आन्सर वर्कड हे पाहिजे, इथं लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघायचा आहे। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स। बघा, डॅनी वॉकड द स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोर। तर लक्षात ठेवायचं आहे ही फ्रेज आहे, लक्षात ठेवायचं वॉकड डाऊन ही जी फ्रेज आहे, तर लक्षात ठेवायचं आहे वॉकड डाऊन ही फ्रेज आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे इथं डाऊनच हे आन्सर येणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर ह्यांचं जे आन्सर आहे बघूया आपण, तर ह्याने इन लिहिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळे हे आन्सर यांचं चुकलेलं आहे। तर करेक्ट आन्सर आहे डाऊन, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघायचं आहे। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स। तर लक्षात ठेवायचं आहे आता द थीप वॉज काउट ॲट द स्टोर। आता यामध्ये बघा इथं आपल्याला स्टोअर्स ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे, तर ठिकाण स्टोअर हे प्लेस आहे, तर लक्षात ठेवायचं आहे प्लेसला। तर लक्षात ठेवायचं जे प्लेसला आहे बघा, म्हणजे प्लेस आपण म्हणतोय बघा, एक मिनिट, जे प्लेस आहे त्या प्लेसला लक्षात ठेवायचं आहे ॲट हेच प्रिपोजिशन करेक्ट आहे। तर ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे 3 आहे, इथं पण चूजन ऑप्शन पण 3 आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन 6 बघा, क्वेश्चन 6 मध्ये काय सांगितलेलं आहे, घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली ह्या वाक्याचे केवळ वाक्य करायचे असल्यास कोणता पर्याय। म्हणजे आता हे 2 वाक्य जोडायचे आहेत, पण यामध्ये लक्षात ठेवायचं सिंपल वाक्य बनवायचं आपल्याला, वाक्य कशाने जोडायचं नाही, लक्षात घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली हे सरळ वाक्य आहे, वाक्यामध्ये कुठेही जोड शब्द नाही, यामध्ये लक्षात ठेवायचं आहे सरळ वाक्य एक सिंपल सेंटेन्स बनवलेलं आहे। हे जर वाक्य झालं असेल तर 2 वेगवेगळे वाक्य झाले, त्यामुळे हे येणार
नाही. तर लक्ष ठेवायचं जेव्हा तेव्हा दोन वेगवेगळी वाक्य जोडलेले आहेत, एकमेकावर डिपेंड आहेत, त्यामुळे येणार नाही. इथं पण दोन वेगवेगळी वाक्य बनवले अँड न जोडलेले आहेत. म्हणजे इथं जे व, जेव्हा, तेव्हा आणि इथं शब्दयोगी उभयनवी यांचा उपयोग केलेला आहे. तर लक्ष ठेवायचं इथं कुठल्या अवयवांचा उपयोग केलेला आहे? उभयनवी अवयवांचा वापर केलेला आहे. त्यामुळे ही वाक्य चुकीचे. तर करेक्ट आन्सर 4 आहे. आपण पण जे निवडलेलं आन्सर आहे 4 बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा. एव्हरी न्यू डिश आय कुक मेक्स मी ऑल द. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ जरंड्स. तर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला जरंड्स निवडायचं आहे. जरंड्स म्हणजेच आयएनजी लागले, लक्ष ठेवायचं. तर कुकचं जरंड काय होणार आहे? कुकिंग होणार आहे. कुकचं जरंड काय होणार आहे? कुकिंग. म्हणजे यामध्ये लक्ष ठेवायचं आहे कुकिंग कुठं आहे आपल्याला ते बघायचं, किंवा जरंड म्हणजे आयएनजी लागलेला शब्द आपल्याला मोस्ट ॲप्रोप्रिएट असा बघायचा आहे. तर यामध्ये लक्ष ठेवायचं आहे इथं पण कुकिंग आहे, इथं पण कुकिंग आहे, इथं पण कुकिंग आहे, इथं पण कुकिंग आहे. तर लक्ष ठेवायचं आहे यामध्ये बघा मोर इंटरेस्टेड इन कुकिंग. मोर इंटरेस्टेड इन कुकिंग. एव्हरी न्यू डिश आय कुक मेक्स मी ऑल द मोर इंटरेस्टेड कुकिंग. लक्ष ठेवा ऑल आहे, त्यामुळे इथं जास्त ॲप्रोप्रिएट मोर इंटरेस्टेड इन कुकिंग लक्ष ठेवायचं आहे त्यामध्ये. आता यामध्ये मोर इंटरेस्ट दिलेलं आहे बघा. आता यामध्ये इथं एव्हरी न्यू डिश आय कुक मेक्स मी ऑल द मोर इंटरेस्टेड इन कुकिंग. यामध्ये हे लक्षात ठेवा करेक्ट आन्सर आपलं 2 आहे. चूज ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा बघायचं आपल्याला. क्वेश्चन नंबर बघा 8 नंबर. अभ्यस्त या शब्दाचा समानता असलेला पर्यायातील शब्द ओळखायचा आहे. अभ्यस्त म्हणजे लक्षात ठेवायचं आहे जो कोणत्याही तरी कामात श्रेष्ठ असतो. लक्षात ठेवायचं इथे येणार आहे निपुण. हे याचं करेक्ट आन्सर आहे. आपण पण दिलेला आन्सर बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. बघा शी कांट ट्राय. इथं काय करायचं आपल्याला? पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग बनवायचं आहे. करेक्ट पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजे हे निगेटिव्ह आहे, दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे, आपल्याला काय करायचं आहे? पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर कांटचं काय होणार आहे? कॅन शी होणार आहे. लक्षात ठेवायचं हे निगेटिव्ह आहे हे वाक्य, ते निगेटिव्हचं आपण काय केलेलं आहे? पॉझिटिव्ह केलेलं आहे. म्हणजे करेक्ट आन्सर आहे. तर निवडलेलं पण आन्सर आपलं बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 बघा. यामध्ये काय बनवायचं आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द बिलो विच चेंजेस द फॉलोइंग ॲक्टिव्ह सेंटेन्स इन टू पॅसिव्ह सेंटेन्स. म्हणजे यामध्ये आपल्याला ॲक्टिव्ह सेंटेन्सचं काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. तर लक्षात ठेवा यामध्ये बघा यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असं आपल्याला यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट बघा यामध्ये इथं एक मिनिट. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे यामध्ये हे दिस हे काय ऑब्जेक्ट आहे आणि लक्षात ठेवायचं नेहमी ऑब्जेक्ट सुरुवातीला असतं, त्यामुळे ह्यामध्ये हे ऑब्जेक्ट नाही, हे चुकी झालेलं आहे. आता यामध्ये इथं पण दिस आहे, इथं पण दिस आहे, इथं पण दिस आहे. तर लक्षात ठेवायचं यामध्ये हॅव आहे सिंपल म्हणजे हॅव हॅज हे लक्षात ठेवायचं प्रेझेंट टेन्समध्ये आहेत. लक्षात ठेवा हे पास्ट टेन्स हॅड कट करून टाका. वॉज पास्ट टेन्समध्ये आहे, आपल्याला हॅज पाहिजे. लक्षात ठेवायचं हॅव दिस असेल तर हॅज येणार. लक्षात ठेवायचं दिस हॅज आणि टूच्या ठिकाणी बी येणार आहे. आणि आपल्याला डूचं तिसरं रूप इथं आहे बघा क्रियापद तिसरं. लक्षात ठेवायचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये क्रियापदाचं नेहमी कितवं रूप असतं? तिसरं रूप असतं. तर लक्षात ठेवायचं करेक्ट आन्सर आपलं 2 नंबर आहे. आपण दिलेलं पण आन्सर बघा चूजन जो आहे चूजन ऑप्शन पण सुद्धा 2 आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 11. माधवीचे प्रदर्शन पाहून झाले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. बघा इथं क्रिया पूर्ण झालेली आहे. क्रिया काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. इथं लक्षात ठेवायचं आहे क्रिया पूर्ण झालेली आहे. मग काय येणार आहे? समापन कर्मणी येणार आहे. क्रिया पूर्ण झाल्यावर काय येणार आहे? समापन कर्मणी. एक मिनिट काय सिलेक्ट झाले बघा. एक मिनिट.
काहीतरी सिलेक्ट झालेलं आहे. ओके ओके. आलेलं आहे. तर बघा लक्ष द्या यामध्ये. मग यामध्ये जर करेक्ट आन्सर आहे समापन कर्मणी, लक्ष ठेवायचं आहे. आणि आपण जे निवडलेलं ऑप्शन पण 4 आहे. बघा यामध्ये माझ्या नेक्स्ट क्वेश्चन बघा. माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला उभ्या वर्षात एकही साडी घेतली नाही, या वाक्याचे वाक्य पृथक्करणाच्या जोड्या लावायचे आहेत. आता यामध्ये बघा माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने, आता मेन बघा उल्लेख नवऱ्याने, लक्ष ठेवायचा. हे नेहमी काय असणार आहे, उद्देश आहे, लक्ष ठेवायचं. मग नवऱ्याने हे काय, ह्याला ही जोडी लागली उद्देश. म्हणजे ब ला आपला आन्सर किती पाहिजे, ब ला 1 नंबरचं 100% जुळते. मग आता सगळेच ऑप्शन बघायची गरज आहे का बघा. माझ्या मैत्रिणीच्या, आता नवऱ्याचा उल्लेख केलेला आहे. नवऱ्याने, कुणाचा नवरा आहे, माझ्या मैत्रिणीचा. तर लक्ष ठेवायचं हे कुणाविषयी ज्यादा माहिती सांगते, उद्देशाबद्दल ज्यादा माहिती सांगते. मग लक्ष ठेवायचं आहे अ ला 100% आपलं काय येणार आहे, अ चं आन्सर हे 4 येणार आहे. मग ब1 अ4 बघा इथं जुळते, ब1 अ4. यामध्ये असं कुठं आहे का बघा दुसरीकडे, ब1 अ4 म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपला बरोबर आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट अनिकेतने 13 क्वेश्चन. अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले, अनिकेतला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही, संयुक्त वाक्य करायचं आहे. तर संयुक्त वाक्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे बघा 2 वाक्य वेगवेगळे असतात, लक्ष ठेवायचं आहे. ह्यामध्ये बघा ह्या वाक्यामध्ये अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही. जर आपण परंतु काढून टाकलं तर ह्या दोन जी वाक्य आहेत तर 2 वाक्यांचा अर्थ वेगवेगळा होतोय. 2 वाक्यांचा काय होतोय, अर्थ वेगवेगळा होतोय. म्हणजे कोणतंही वाक्य एकमेकावर डिपेंड नाही, लक्ष ठेवायचं आहे. ह्यामध्ये पण कर्ता कर्म क्रियापद, ह्यामध्ये पण कर्ता कर्म क्रियापद, हे तर लक्ष ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 13. त्यानंतर बघा तो नागपूरला गेला, लक्ष ठेवायचं आहे. तो नागपूरला गेला, संत्री घेऊन आला. ह्या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करायचे असेल तर सिंपल वाक्य बनवायचं. केवळ वाक्य म्हणजे यामध्ये वाक्य सिंपल, कोणतंही वाक्य एकमेकावर डिपेंड नको आहेत. आता इथं म्हणून जोडलेलं आहे, वाक्य एकमेकावर डिपेंड झालं, कट. आणि 2 वेगवेगळे वाक्य झाले, हे पण कट. तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला, सरळ वाक्य आहे, लक्ष ठेवायचं आहे. आता इथं पण स्वल्पविराम दिलेला आहे, त्यामुळे हे पण वाक्य एकमेकावर डिपेंड झालेलं आहे. तर करेक्ट आन्सर जे आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 15 ही आहे. आता बघा प्रिपोजिशन वापरायचं, आपल्याला सांगितलेल्या प्रश्नामध्ये प्रिपोजिशन वापरायचं आहे, करेक्ट प्रिपोजिशन काढायचं आहे. ही हॅज कट हिज फिंगर. आता इथं वस्तू आहे तर लक्ष ठेवायचं, वस्तूशी मी बघा कुठलं हे लागणार आहे, प्रिपोजिशन जे म्हणणार आपण, प्रिपोजिशन आहे, लक्ष ठेवायचं आहे. विथ नाईफ, हे तर बरोबर आन्सर आहे 15चं. त्यानंतर इतरांच्या आधारावर जगणारा, तर लक्ष ठेवायचं हे तर आपल्याला माहिती आहे, इतरांच्या आधारावर जगणारा आश्रित, लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर 17 बघा ऋग्वेदात गंगा आणि यमुनाचा उल्लेख किती वेळा येतो, तर लक्ष ठेवायचा हा पण प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख एकदाच केलेला आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळी संदर्भात खान अब्दुल गफार खान यांच्याबद्दल खालीलपैकी विधान कोणते आहे, तर लक्ष ठेवायचं आहे यांच्याबद्दल एकच विधान महत्वाचं आहे, ते खुदाई खिदमतगाराचे संस्थापक होते. ते खुदाई खिदमतगाराचे संस्थापक होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऐरावत हा सुपर कम्प्युटर कोणत्या संस्थेत इन्स्टॉल केलेला आहे, तर लक्ष ठेवायचं आहे ऐरावत हा सुपर कम्प्युटर सीडॅक सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग मध्ये इन्स्टॉल केलेला आहे, तर लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार आसाममध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत, तर लक्ष ठेवायचं आसाममध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 14 आहेत. किती आहेत, 14, हेच करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 21 बघा घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात, तर लक्ष ठेवायचं घूस, उंदीर, उंट हे काटेरी वने व झुडपे या प्रकारच्या वनामध्ये आढळतात, लक्ष ठेवायचं आहे. पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट जाळी किती मीटर उंच असते, लक्ष ठेवायचं आहे. पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील जी जाळी आहे 2.43 मीटर उंच असते, 2.43 मीटर उंच असते. ट्रॅक आणि फील्ड, लक्ष ठेवायचं आहे ट्रॅक आणि फील्ड. ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी खालीलपैकी कोणते ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे, तर लक्ष ठेवायचं नीरज चोप्रा.
यामध्ये लक्षात ठेवायचे ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक नीरज चोप्रा. लक्षात ठेवायचं आहे ट्रॅक फील्डमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक नीरज चोप्रा. 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजन पद कोणते होते? तर लक्षात ठेवायचं 6वं शतक आणि 4थं शतक यांच्या दरम्यान जे महाजन पद आहे तर लक्षात ठेवायचं आहे मगध हे महाजन पद महत्वाचं आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची आंध्र प्रदेशमध्ये राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर लक्षात ठेवायचं आहे अब्दुल नाझीर. काय उत्तर आहे? अब्दुल नाझीर. लक्षात ठेवायचं फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? अब्दुल नाझीर. सुत्त पिटकाची स्थापना. तर लक्षात ठेवायचं सुत्त पिटकाची स्थापना कोण आहेत? आनंद यांच्या नेतृत्वाखाली झाली. कोणी केलेली नाही. सुत्त पिटकाची स्थापना यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. तर लक्षात ठेवायचं आनंद यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे हे इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते आवर्तबीजाचे उदाहरण आहे? तर सायकस पायनस या दोन्ही हे सायकस पायनस हे आवर्तबीजाचं उदाहरण नाही. लक्षात ठेवायचं आहे सायकस पायनस म्हणजे 1 किंवा 2 यापैकी एकही नाही. म्हणजे सायकस आणि पायनस हे आवर्तबीजाचे उदाहरण नाहीत. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अखिल भारतीय कबड्डी महासंघ स्थापना कधी झालेली आहे? तर लक्षात ठेवायचं 1950. तर याचं उत्तर काय आहे? 1950 रोजी अखिल भारतीय कबड्डी महासंघ मध्ये स्थापना झालेली आहे. कर्बोदकामध्ये खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर लक्षात ठेवायचं आहे कर्बोदके हे आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. हे करेक्ट आन्सर आहे. अमिनो आम्ले येत नाहीत. लक्षात ठेवायचं अमिनो आम्ले हे यामध्ये येणार नाही. तर लक्षात ठेवायचे फ्रुट्समध्ये येऊ शकतात. लक्षात ठेवा यामध्ये तर यामध्ये येणार नाही. कर्बोदके हे फक्त शरीराचा ऊर्जेचा साठा आहे. शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम कोण करत असतं? कर्बोदके. त्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? कार्बोहायड्रेट्स हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जे पिष्टमय पदार्थ याच्यापासून आपल्याला मिळत असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22 प्रसिद्ध केलेला आहे? लक्षात ठेवायचं RBI. काय लक्षात ठेवतो? तर RBI. संघराज्यवाद म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे. संघराज्यवाद म्हणजे शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे हे आन्सर करेक्ट आहे यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो? तर लक्षात ठेवायचं आहे खरीप पिके हे जी आहेत ते पावसाळ्यात होत असतात. लक्षात ठेवायचं खरीप पिके कधी होत असतात? पावसाळ्यात होत असतात. हे ते लक्षात ठेवायचं आहे. पावसाळ्यात जी होणारी पिके आहेत ते खरीप पिके आहेत. तर रब्बी पीक लक्षात ठेवायचं आहे. रब्बी पिकासाठी आपल्याला कशाची गरज? बघा यामध्ये कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो? तर रब्बी लक्षात ठेवायचं. रब्बी यामध्ये हिवाळ्यामध्ये घेणारं पीक आहे. तर लक्षात ठेवायचं खरीप हे पावसाळ्यात लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 MS वर्ड 2010च्या खालील रिबीनपैकी कशांतर्गत मार्क सायटेशन टॅब येतो? तर लक्षात ठेवायचं मार्क सायटेशन टॅब हा ट्रॅक चेंजेसमध्ये येतो. कुठे येतो? मार्क सायटेशन हा ट्रॅक चेंजेसमध्ये येत असतो. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मध्ये खालील कोणत्या टॅबमध्ये कमेंट्स या पर्यायाचा समावेश असतो? तर लक्षात ठेवायचं कमेंट्स हा रिव्ह्यू मध्ये असतो. कमेंट्स हा कुठं असतो? रिव्ह्यू मध्ये असतो. इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 35 वर्ड प्रोसेसरमध्ये खालीलपैकी काय वर्तमान दस्तऐवजांची माहिती देते? वर्तमान दस्तऐवजाची माहिती देणारे कोण आहे? तर लक्षात ठेवायचं स्टेटस बार. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? वर्तमान स्टेटस बार हा आपल्याला काय करतो? वर्तमान दस्तऐवज म्हणजे सध्या आपण काय ओपन केलेलं आहे ते सांगणारा बार म्हणजे स्टेटस बार लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालील कोणत्या टॅबमध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात? तर लक्षात ठेवायचे चार्टचे पर्याय इन्सर्ट मध्ये लक्षात असतात. चार्टचे पर्याय हे इन्सर्ट मध्ये असतात हे लक्षात ठेवायचं आहे. 37 बघा MS एक्सेल 2007 हे एका क्षैतिज टॅब मालिकेचं डिझाईन करण्यात आले त्याला टिंबाटिंबा म्हणतात. तर लक्षात त्याला रिबन म्हणतात. काय म्हणतात? रिबन हे लक्षात ठेवायचं आहे. बघा नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट 2010 मधील खाली कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट स्टाईल आकार बदलण्याचा पर्याय समावेश असतो? तर लक्षात ठेवायचं होम मध्ये. काय घ्यायचं? होम मध्ये खाली कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याच्या पर्याय समावेश असतो? तर लक्षात ठेवायचं होम मध्ये हे तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मध्ये खाली कोणत्या टॅब अंतर्गत कट ही कमांड येते? कट ही कमांड होम मध्ये येते. लक्षात ठेवायचं कट ही कमांड होम मध्ये. नेक्स्ट बघा मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010च्या खाली कोणत्या टॅबमध्ये सेव्ह ॲज कमांड येते? तर लक्षात सेव्ह ॲज कमांड ही फाईलमध्ये येते. तर लक्षात ठेवा कॅम्प्युटरचे असे जरा किचकट प्रश्न होते ते आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्याचनुसार पुढील
जी येणारी भरती आहे आता मोठी भरती आहे, लक्ष ठेवायचं आहे. जिल्हा न्यायाधीशाची जिल्हा न्यायालयामध्ये क्लर्कची जी भरती येणार आहे मोठी आहे, त्यासाठी पण हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या प्रश्नाचा आधार घेऊन आपण काय करायचं आहे, पुढील प्रश्नांची तयारी करायची आहे. तर आपले बघा, आपला कटअपचं आपल्याला काय माहिती देता येणार नाही, लक्ष ठेवायचं आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार कटअप हा वेगवेगळा पण लागू शकतो. तर बघा असे प्रश्न आले होते, अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत, ते बघून घ्यायचे आहेत. धन्यवाद.